राहुल द्रविडला लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला. मी खूप टूरमध्ये ना राहुल द्रविडला एकटा कुठेतरी वाचत बसताना पाहायचो किंवा त्याला एकटा कुठेतरी म्युझियममध्ये जाताना पाहायचो. आणि मी एकदा त्याला हा प्रश्न विचारला होता माझ्या व्हॉट द डक एपिसोडमध्ये की बाबा तू एवढं वाचतोस का? क्रिकेटरनं मी काही वाचताना वगैरे खूप पाहिलं नाहीये. तर त्याने 2 गोष्टी सांगितल्या. तो म्हणला की पहिली गोष्ट म्हणजे क्रिकेटहून दूर जाण्यासाठी मेंटली वाचनाची खूप मला गरज पडली आणि त्याचं मी एन्जॉय पण करायला लागलो. कारण त्याचं असं म्हणणं होतं की क्रिकेट 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 हे सारखं डोक्यात असेल तर ओव्हर अनालिसिसनी पॅरालिसिस होतो आणि वाचनाने तुम्ही एका वेगळ्या जगात जाता आणि त्यामुळे तुम्हाला बरं वाटतं. दुसरं तो म्हणला की वाचनाचा फायदा तुम्हाला कसा होईल हे तुम्हाला सांगता येत नाही. इव्हन क्रिकेटमध्ये सुद्धा झाला. तो एक आर्टिकल वाचत असताना त्याला लक्षात आलं की त्याला जो घाम खूप येत होता, हा प्रॉब्लेम होता ना, त्याला सोल्युशन मिळत नव्हतं. पण त्या आर्टिकलमध्ये त्याला कळलं की पर्थमध्ये एक डॉक्टर आहे जो घाम एनालिसिसचं एक्सपर्ट करून तुम्हाला काय व्हिटॅमिन्स किंवा मिनरल्स घ्यायचे हे सांगतो. तर त्याचा त्याला खूप फायदा झाला. दुसरं म्हणजे एक पुस्तक वाचत असताना त्याला कळलं की साऊथ आफ्रिकेमध्ये एक आय डॉक्टर आहे, डोळ्याचा डॉक्टर आहे, जी वेगवेगळ्या पद्धतीने डोळ्याची एक्सरसाइज सांगते. त्याच्यामुळे तुमचे डोळे शाबूत राहतात आणि बॉल पिक करायला त्याचा फायदा होतो. आणि हे जर का तो म्हणलं मी वाचलं नसतं तर मला कळलं नसतं आणि मी तिकडे जाऊन तिच्याकडनं ते व्यायाम शिकलो, ते ड्रॉप्स घेतले आणि त्याच्यामुळे माझं करिअर प्रॉबब्ली 1-2 वर्षांनी पुढे गेलं. तर वाचनाचे किती फायदे होऊ शकतात हे राहुल द्रविडनी आपल्याला सांगितलं. महत्वाचं तो म्हणला की क्रिकेटर म्हणून माझी जर्नी चालूच होती, पण माणूस म्हणून माझी जर्नी जर का मला चांगली करायची असेल तर रीडिंग इज द बेस्ट हॅबिट यू कॅन हॅव.